शिव महापुराण कथेमध्ये भगवान शिवाने सांगितलेले सर्व समस्येवरील 20 तोडगे। नंबर 1, कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसले असाल, तुम्हाला भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे, किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमचा डावा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार आहे, तेव्हा रुईच्या गुलाबी फूल जे असतं ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर वाहावे। आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो। असं म्हणतात की स्त्रीचा डावा डोळा फडफडणे हे शुभ आहे आणि पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे हे शुभ आहे। नंबर 2, ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा। मंगळवारी जो प्रदेश होतो त्याला भौम प्रदोष म्हणतात। नंबर 3, कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालायचा नाही। ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर दारिद्र्यता सहन करावी लागते। तो कपडा त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही। नंबर 4, भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते। नंबर 5, भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते। नंबर 6, एक बिल्व पत्राचे झाड लावावे आणि ते जर लावले तर 1 कोटी शिव मंदिर बांधण्याचं पुण्य आपल्याला मिळतं। आणि त्या बिल्वपत्राच्या झाडाला जर प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत त्या सगळ्या तीर्थक्षेत्राची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं। नंबर 7, ज्या व्यक्तीला थायरॉइड आहे त्या व्यक्तीने 5 द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी तिच्यापाशी मधाने ओम जर लिहिला आणि नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक जर केला आणि त्यानंतर त्याचं तीर्थ जर घेतलं तर द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ते जर ग्रहण करावं म्हणून काय होतं तर त्यांना थायरॉइडापासून मुक्तता मिळू शकते। नंबर 8, जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत असाल तर त्याकरता शमीपत्राला गंगा जलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे। यानंतर तिथे बसून ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जपा। असे केल्यानंतर तुमचा सगळ्यात मोठा शत्रू जरी असला तरी तो तुमच्या पुढे झुकेल। नंबर 9, कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोम प्रदोषाचा हा विशेष उपाय विशेष मानला जातो। या अंतर्गत काय करायचे तर संध्याकाळी शिव मंदिरामध्ये जाऊन देशी तुपाचा दिवा लावायचा किंवा तेलाचा दिवा लावायचा। जर तुपाचा दिवा लावला असेल तर कापसाच्या उभ्या वाती करायच्या आणि तेलाचा दिवा जर लावला असेल तर लांब वाती करायच्या। आणि हा उपाय प्रदोष कालावधीमध्ये जर केला तर घरामध्ये शांतताही कायम स्वरूपाने आपल्या नांदेल। नंबर 10, ज्यांची तब्येत खराब झाली आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा। यासाठी प्रदोषाच्या संध्याकाळी शिव मंदिरामध्ये जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे। यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी। असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते। नंबर 11, अनेकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात। अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोम प्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे। असे केल्याने घरातील संकट संपतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येते असे मानले जाते। नंबर 12, जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोले बाबाचे चरण असतात। त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोले बाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचं स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी, म्हणजे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते। नंबर 13, जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल, खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर अर्पण केलेले बोर आपल्या अंगावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता परत शिवलिंगावर अर्पण करावे, म्हणजे मग आपला 3 महिन्यामध्ये रोग समाप्त होईल। नंबर 14, शिव महापुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा। असे केल्याने पैशाच्या संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो। नंबर 15, पाण्यामध्ये काळी तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात।
आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात. नंबर 16, शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आपल्या घरातील आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. त्याचबरोबर शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने आपला वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते. आपल्या घरातील नकारात्मक वातावरण सगळं निघून जाऊन आनंद घरामध्ये यायला सुरुवात हो. नंबर 17, लग्न करायचे जर असेल तर हा उपाय नक्की केला पाहिजे. शिवपुराणामध्ये सांगितल्यानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिव महापुराणामध्ये एक उपाय सांगितलेला आहे. अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. जुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. नंबर 18, तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळावे यासाठी शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घ आयुष्य मिळते आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. यासोबत आपल्या कामाच्या ठिकाणी यश सुद्धा मिळते आणि नवीन नवीन संधी आपल्यासाठी उपलब्ध होतात. मध्ये नंबर 19, शिव महापुराणामध्ये पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते. याशिवाय मधाने पूजा केल्याने टीबी सारखे देखील आजार आपले बरे होतात. रुईचे फूल जर अर्पण केले तर मोक्ष प्राप्त होतो. नंबर 20, शिव महापुराणामध्ये एखादी व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक रूपामध्ये कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपामध्ये भगवान शिवाला अभिषेक करावा. त्याने मग आपली शारीरिक दुर्बलता दूर झाल्याशिवाय राहत. असे हे शिव महापुराणामध्ये आलेले 20 तोडगे मी तुमच्या समोर सांगितले. आशा करतो की जी कुठली आपल्याला समस्या असेल तो उपाय वापरून आपली समस्या आपण दूर करावी. श्री शिवाई नमस्तुभ्यम.